शिवे. मी आता 4th मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव IAS पाटकर गुरुजी विद्यालय. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल एक गोष्ट सांगत आहे. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो, प्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव या गावी टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक व आई त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांना सगळेजण प्रेमाने बाळ म्हणत. ते लहानपणापासूनच फार हुशार व चाणक्य होते. एकदा मराठीचा तास सुरू असताना शिक्षक शुद्धलेखन सांगत होते. तसे मुले लिहित होती. सांगून झाल्यावर शिक्षक शुद्धलेखन तपासू लागले. जेव्हा बाळाची पाळी आली तेव्हा त्यांनी पाहिले, या उदाहरणात संत हा शब्द 3 वेळा आला होता, पण बाळने तो वेगवेगळ्या प्रकारे लिहिला होता. म्हणून शिक्षकांनी एक शब्द बरोबर व 2 शब्द चूक असे दिले. 2 शब्द चुकलेले पाहून बाळने शिक्षकांना विचारले, हे कसे चुकीचे आहे ते मला समजावून सांगा. त्यावर शिक्षक म्हणाले, तू पहिला संत लिहिला तसंच लिहिलास. त्यावर बाळ म्हणाले, गुरुजी, न अर्धा केला किंवा त्याला त जोडला किंवा न चा पाया मोडून त्यापुढे त लिहिला तर ते चुका आहे. तिन्हींचा अर्थ एकच होता ना. त्यावर शिक्षक म्हणाले, तू जास्त पुढे बोलू नको, जागेवर जाऊन बस. बाळला राग आला. ते रागाने मुख्याध्यापकांकडे गेले. मुख्याध्यापकांनी बाळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व बाळला म्हणाले, तू वर्गात जाऊन बस. शाळा सुटल्यानंतर मी शिक्षकांना भेटतो व विचारतो. बाळ वर्गात जाऊन बसले. नंतर शाळा सुटल्यावर मुख्याध्यापक वर्गात आले व शिक्षकांना विचारून त्यांची कान उघडणी केली आणि म्हणाले, असे विद्यार्थी भेटायला भाग्य लागते. अशा या ज्ञान सूर्याचा 1 ऑगस्ट 1920 रोजी अस्त झाला. तो इतिहासाच्या पानात ज्वलंत अग्नीसारखा तेवत राहिला. अशा थोर नेत्याविषयी मी तुम्हाला काही 2-4 ओळी बोलू इच्छिते. नमन हो स्वातंत्र्य देवीला, भारत मातेला, पुण्यभूमीला, तिच्यासाठी प्राण जाणे दिला, देह जिजीवला, लढा भारीला, वंदू त्या टिळक चरणाला, अंगाल प्रभुत्वाचा हो काळ, जनतेसाठी काळ, जुलमानला सुकाळ, अशा वेळी जन्मला हा बाळ, देशभक्तींची नाळ, स्वातंत्र्याची सकाळ, स्मरणात राहील त्रिकाळ, इंग्रजांचे दृष्ट सरकार, भयंकर क्रूर, टिळक सिद्ध कर आणले डोके ठिकाणावर, बंधू चाफे कर तात्या सावरकर, घडविले असे हे धुरंधर, असंतोषाची केली हो चाल, संकटांची ढाल, पाहुणी जनकोल, उत्सवांचा वाजविला ढोल, कार्ये बहुमोल, इंग्रजांचे हाल, केसरीचे निनांदले बोल, इंग्रजांनी बांधिला चंग, डावीला तुरुंग, तेथे ही उतुंग, कर्मयोगाचा गडविशृंग, ग्रंथीले अथांग वेदांग पंचांग, गुणकीर्तीने होतो मृदंग. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.